माहिती सगळ्यांना येतं का आवाज? हा, ओके ओके. आपल्या आयुष्यात उतार चढाव हे चालूच असतात. म्हणजे कधी सुख येतं तर कधी दुःखही असतंच. आता जेव्हा हे सुख येत असतं तेव्हा हे सुख जास्त वेळ टिकून राहत नाही, लगेच दुःखी आपण व्हायला लागतो. आपलं हे जे काही सुख आपल्या आयुष्यात येतं हे सुख सुख आहे की आनंद आहे यातला फरक आपण समजून घेऊ शकत नाही. खरं सुख, खरं समाधान आपण ज्या गोष्टीला म्हणू ती अशी अवस्था असते जिथे हा जो बाहेरचा आनंद आणि दुःख या दोन्ही मधली ही अवस्था असते. ही अवस्था कशी असते की बाह्य गोष्टी जशा काही असतील, ज्या काही गोष्टी आपल्यासोबत परिस्थिती म्हणा, नशीब म्हणा किंवा आपल्या आजूबाजूचे लोक म्हणा, हे जसं काही आपल्यासोबत घडत असेल त्यामुळे आपण दुःखी न होता आपण आपलं समाधान आपल्या हातात टिकून ठेवून आपण त्याचे मालक असू, हे समाधान आपल्या मालकीचं असेल असं हे आपलं समाधान असावं. आणि हे समाधान तुमच्या आयुष्यात तुम्ही कसं मिळवू शकाल याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपल्या आजूबाजूचं हे ज्या प्रकारचं जग आपण जे पाहतोय, ज्या प्रकारचं जग आज झालेलं आहे, आपल्याला वाटतं की हा जो अन्याय आहे, हे जे परिस्थितीचं जे अकराळ विक्राळ स्वरूप आहे, आता पूर आलेलं होतं आपल्या शेजारच्याच गावामध्ये किंवा इथूनच काही मीटर अंतरावरच नदीला पूर आलं होतं. आपल्याला वाटतं की ही परिस्थिती आताच होते का, म्हणजे हे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे म्हणतात, तर असं नाही. अशी परिस्थिती 2000 वर्षापूर्वी देखील होती आणि अशी परिस्थिती नेहमीच होत आलेली आहे. इतिहासामध्ये प्रत्येक क्षणी असंच वाटत आलेलं आहे की जग काय आता एंडिंगलाच आलं की काय, आता जगाचा अंतच होणार की काय, असं प्रत्येकाला वाटत आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या देखील वैयक्तिक आयुष्यात जेव्हा कधी दुःख येईल, जेव्हा कधी तुम्ही परिस्थितीने एकदम हताश होऊन दुःखी व्हाल, तेव्हा तुम्ही स्वतःला एक समजूत द्या की ह्या परिस्थितीतून ही परिस्थिती अशीच होती आणि अशीच राहणार आहे. इथे बदल हा मला स्वतःमध्ये करायचा आहे. तर आता हा स्वतःमध्ये करण्याचा जो बदल आहे हा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या आयुष्यात दोन प्रकारच्या गोष्टी असतात. म्हणजे कोणतीही गोष्ट ही दोन प्रकारची असते. एकतर बाह्य गोष्ट असते जी आपल्या नियंत्रणात नाही, दुसऱ्या प्रकारची जी गोष्ट असते ज्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. आता ही जी आपल्या नियंत्रणाबाहेरची जी गोष्ट आहे त्यात कोणकोणत्या गोष्टी आल्या? त्यात पैसा आला. आपल्याकडे किती पैसा असणार आपण यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. यामध्ये आपली प्रतिष्ठा आली. आपली प्रतिष्ठा म्हणजे चार चौघात आपली जी ओळख असते, आपली जी इज्जत असते लोकांमध्ये, ती पण आपल्या हातात नसते. आता कित्येक लोक असतात जे सद्गुणांनी भरलेले चांगले लोक असतात पण त्यांना समाजात इज्जत नसते. आणि कित्येक लोक वाईट असतात, अगदी क्रूर असतात पण त्यांना मात्र समाजात इज्जत असते. तर असं आहे का की मी सद्गुणानं वागलो म्हणजे मला समाजात इज्जत मिळेलच, असं आहे का? नाही. हे लोकांवर, नशिबावर डिपेंड असलेली गोष्ट आहे. तर आपण यावर नियंत्रण मिळवू शकणार नाही. यानंतर आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याविषयी काय विचार करतील, आपल्याला कसं ट्रीट करतील हे देखील आपल्या नियंत्रणात नसेल. कित्येक वेळेला एका आईला वाटत असतं तिच्या मुलाने तिला प्रेमाने बोलावं, तिला आदराने बोलावं, पण तिला घरात तेवढा आदर मिळत नसतो, तिला तेवढं प्रेम मिळत नसतं. कधी कधी उलट पण होत असतं. एका मुलाला वाटत असतं की आईने तिला प्रेम द्यावं पण त्याला कधी ते मिळतच नसतं. तर हे जे लोकांचं जे मत आहे, जी ट्रीटमेंट आहे की आपल्याला ते कसं ट्रीट करतील हे आपल्या हातात नसणारी गोष्ट आहे. यावर आपण नियंत्रण करू शकत नाही. आणि पैसा तर आपल्या नियंत्रणातली गोष्ट नाहीच. तर पैसा आपल्याकडे किती असेल, आपण किती श्रीमंत असू, कधी कधी पैसा म्हणजे आपल्याकडे ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे त्याच्या जाण्याचा पण वाटा हजारो निर्माण होत असतात. कित्येक लोक श्रीमंत एका क्षणात होतात आणि लगेच दुसऱ्या क्षणात त्यांची सगळी संपत्ती लुटल्या जाऊ शकते. आजकाल ऑनलाईन फ्रॉड आले. गेल्या काळात लुटारू लोक होते. बरं, लुटारू म्हणा तर आताच ह्या पण काळात चोऱ्या, घरफोडी वगैरे होत आहेत. ते पैशावर पण आपण अवलंबून राहू शकणार नाही. मग आपलं समाधान आपण कसं मिळवायचं? म्हणजे तुम्ही म्हणाल की तू जर म्हणत असेल की तुमच्या हातात काहीच नाही, तर आमच्या हातात आहे तरी काय? तर तुमच्या हातात म्हणजे पहिल्या प्रकारचं जे तुमच्या नियंत्रणात असणारी गोष्ट, ही एकमेव गोष्ट ही आहे तुमची विचारशक्ती. तुम्ही कसं विचार करता, तुमचं मत काय आणि त्या मतातून निर्माण होणारी तुमची कृती कोणती, ही गोष्ट तुमच्या नियंत्रणात आहे. आणि ह्या पूर्ण जगाला आणि तुमच्या आयुष्याला बदलणारी गोष्ट ही एकमेव गोष्ट आहे, ही तुमची विचारशक्ती. की तुम्ही कसं विचार करता. जेव्हा देवाने तुम्हाला बनवलं, जेव्हा तुमची निर्मिती केली,
तेव्हा या देहाची निर्मिती ह्या जगाप्रमाणे केलेली आहे. हा जो देह आहे हा देह देखील आपल्या नियंत्रणात नसणारी गोष्ट आहे. या देहावर आपण नियंत्रण करू शकणार नाही. आता तुम्ही म्हणाल की नाही मी तर रोज फिटनेस मी व्यायाम करू शकतो, मी रोज जिमला जातो, चांगला आहार घेऊ शकतो, चांगलं मी डाएट फॉलो करू शकतो, मी सगळं करू शकतो. पण नशिबाचा घाला कधीही पडू शकतो आणि देहाचं कधीही नुकसान होऊ शकतो, आपला जीव देखील कधीही जाऊ शकतो. यामुळे डिसअपॉइंट होऊ नका. मी पुढची गोष्ट जी बोलतोय ती लक्षात घ्या की देवाने ही रचना तर अशी केलेली आहे, या देहाची रचना अशी नश्वर केलेली आहे आणि त्यामागचं कारणच हे आहे. ह्या जगात पाठवत असताना ह्या जगाची देखील रचना नश्वर आहे. या जगात प्रत्येक गोष्ट ही मरण पावते का? कारण त्यातून नवीन गोष्ट निर्माण व्हावी म्हणून. तर हा जो नियम या निसर्गाचा आहे, या निसर्गाच्या नियमानुसारच आपला देह बनवण्यात आलेला आहे. पण देवाने जेव्हा आपल्या देहाची रचना केली तेव्हा या देहामध्ये त्याने स्वतःचा थोडासा अंश आपल्यात सोडलेला आहे. तो जिवंत आहे आणि तो अंश आहे आपली विचारशक्ती. आपण कसं विचार करतो, आपले मत काय आहे आणि त्यानुसार करण्यात येणारी आपली कृती. कधी कधी कृतीवर पण देखील आळा बसू शकतो. पुढचा व्यक्ती आपल्या कृतीवर नियंत्रण मिळवू शकतो आणि आपण त्याचे गुलाम बनू शकतो. पण आपल्या मनात आपण काय विचार करणार हे स्वातंत्र्य आपल्या हातात आहे. आणि आजच्या जगात आज हे जे सोशल मीडियाचं जग म्हणा किंवा जुनं काळ देखील आपल्याला एक गुलाम बनवल्या जातं, ते ह्या शक्तीवर नियंत्रण मिळवून. ही जी आपली विचार करण्याची शक्ती आहे त्या शक्तीवर जेव्हा आपण नियंत्रण मिळवतो तेव्हा आपण त्या व्यक्तीचे किंवा त्या गोष्टीचे, त्या आयडियाचे गुलाम बनायला लागतो. तेव्हा आपण या पवित्र आपलं या देवाशी जे नातं आहे या पवित्र नात्यापासून वेगळे पडायला लागतो. प्रत्येक व्यक्तीला विचार करता येतं. हे लहान मुलं देखील विचार करतात आणि म्हाताऱ्यातले म्हातारे पण विचार करतात, मधले पण विचार करतात. फक्त त्यांची जी विचारसरणी आहे ही विचारसरणी अनैसर्गिक बनवल्या जाते. अनैसर्गिक बनवल्या जाऊन त्यांच्या या स्वातंत्र्यावर ताबा मिळवला जाते. मग ते गुलाम बनतात, मग ते पैशाच्या मागे लागतात, मग ते सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याच्या नादी लागतात, मग ते लोकांचं मत बदलण्याच्या मागे लागतात. मी बोलतोय पण काही लोकांना हे ह्याच्यामध्ये थोडंसं डाऊट वाटत असेल की तू असं काय म्हणतोस की म्हणजे लोकांच्या मनात आपण तर 4 लोकात प्रतिष्ठा वाढावी म्हणून तर आपलं आयुष्य जगतोय ना. म्हणजे आपल्याला लहानपणीपासून शिकवण्यात आलेलं असतं की अरे तू मोठा होऊन काहीतरी बन, या समाजात आमचं नाव वर कर, आमचं म्हणजे माझी कॉलर टाईट कर. त्यासाठी आपण लेकरांना प्रोत्साहित करत असतो. अरे तू काय कमवलंस, हाच व्यक्ती जर तुला चांगलं बोलत नाही तर तू काय कमवलंस, म्हणजे लोकांच्या मताचे गुलाम. मग त्यानंतर सौंदर्याचे, देहाचे पण गुलाम की अरे तू तर असाच, अरे तू तर तसाच. आता त्यावरून विविध लोक विविध प्रकारचे बिझनेस उभारतात, म्हणजे सौंदर्य प्रसाधन म्हणा. मग त्यानुसार आपण आपल्या मनात एक न्यूनगंड तयार करत असतो. त्यानुसार आपण असा विचार करायला लागतो की मी काहीच नाही, मी काहीच कमवलेलं नाही, अरे मी तर जन्मतः असा आहे, माझं दिसणंच असं आहे, म्हणजे मी काहीच नाही, माझं अस्तित्वच काही नाही, जर माझ्याकडे पैसाच नाही, माझी प्रतिष्ठा नाही. आता एखाद्या व्यक्तीचं त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलेलं असतं की तू प्रतिष्ठा कमव आणि त्याच्याकडून ते झालंच नाही, त्याच्यात ते नव्हतंच आणि त्याने अथक परिश्रमातून असं शक्य आहे. आता सगळेच जण UPSC, IPSC, MPSC ची तयारी करायला लागले तर ते जागा पण तेवढे नाही, तर मग न लागणाऱ्या लोकांनी कुठे जायचं? त्यांना जगायचा अधिकार नाही का? इथे ही जी गोष्ट आहे ही आपल्याला गुलाम बनवत चाललेली आहे. आपण स्वतःचेच गुलाम बनत चाललेलो आहोत. ह्या लोकांचं मत मिळवणं, हे पैसा मिळवणं याच्या मागे लागून लागून आपण स्वतःतलं स्वातंत्र्य हिरावून चाललेलो आहोत आणि त्यासोबतच आपण ह्या देवाशी असलेलं हे नातं गमावत चाललेलो आहोत. अशा वागण्यामुळे आपण एक अशी व्यक्ती बनत चाललेलो आहोत जो बाहेरून एक आणि आतून एक, जो बोलतो एक आणि करतो एक. जो बोलत जरी असेल तरी त्याच्या मागे काहीतरी एक उद्देश असतं की बाबा पुढच्याने मला असं करावं म्हणून मी त्याला तसं बोलतोय. पैसा कमवण्यासाठी एक रूप धारण करून यायचं, प्रतिष्ठा कमवण्यासाठी काहीतरी रूप धारण करून यायचं, लोकांचं मत बदलण्यासाठी. मग आपण आयुष्य जगायचं तरी कसं? तर आपण आयुष्य जगायचं कसं? आपल्या आयुष्याचं जे ध्येय आहे हे ध्येय एक सद्गुणांचं पालन करत जगणारा व्यक्ती बनणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. तुमच्याकडे जरी संपत्ती कितीही येऊ द्या, ही संपत्ती जाईल,
तुमच्यापासून. जर तुम्ही चांगले व्यक्तीच नसाल तर तुमच्या संपत्तीला खरंच काहीच अर्थ नाही. हे म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे. जसं एक उदाहरण देतो. एका आजारी व्यक्तीला तुम्ही सोन्याच्या पलंगावर झोपवा की लाकडी पलंगावर झोपवा, त्याला त्याचं आजारपण हे त्यालाच भोगावं लागतं, बरोबर. तर त्याचप्रमाणे हा आपण जर मनातूनच वाईट व्यक्ती असू तर आपलं हे जे वाईटपण आहे हे आपण श्रीमंतीतही आपल्याला छळेल आणि गरिबीतही छळेल. तुम्ही जर का निरीक्षण करून पाहिलं तर ही श्रीमंती गरिबी म्हणजे आपल्या खऱ्या सुखासाठी काहीच मॅटर न करणारी गोष्ट आहे. सेनेका म्हणून एक खूप चांगले तत्वज्ञानी होतं. त्यांचं एक वाक्य आहे, ज्याला गरिबी ही शिक्षा वाटते त्याला श्रीमंती देखील शिक्षाच वाटेल. आपल्या आयुष्यात वाटतं की बाबा माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी गरीब आहे, माझ्याकडे जर पैसा आला असता तर मी थोडंसं सुखी राहिलो असतो. पण हे पैसा कधीच पुरं पडणार नाही. मग ते पैसा आल्यावर पैसा मॅनेज करण्याची काळजी, पैसा जपून ठेवण्याची काळजी, या अशा विशिष्ट विविध प्रकारच्या काळज्या आपल्या आयुष्यात येत असतात. आपल्याकडे जर कमी पैसे असतील तर आपल्याला आपल्या या इच्छांवर नियंत्रण मिळवायला शिकायला हवं. की आपल्याला प्रत्येक इच्छा जी आपण पूर्ण करत जात असतो, जी म्हणजे प्रत्येक इच्छा, कोणती इच्छा, बाह्य इच्छा म्हणजे जे पैशाची, मी ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टींपैकी ज्या काही इच्छा आहेत, जसं जसं आपण पूर्ण करत जातो तसं तसं आपण त्या गोष्टींचेच गुलाम बनत जातो. आधी मला वाटायचं की माझ्याकडे एक सायकल असावी, मग सायकल घेतली, सायकलचं पंक्चर निघतं. मग नंतर वाटलं की नाही बाबा बाईक घ्यावं, मग बाईक घेतल्यावर बाईकचा गुलाम झालो. बाईक घेतल्यानंतर कार घेतली, कारचा पण गुलाम झालो. कारला सांभाळून ठेवण्यासाठीच नाकी 9 येतात. म्हणजे ह्या ज्या काही बाह्य गोष्टी आहेत ते जसं जसं आपल्याकडे येत जातील तसं तसं तुम्हाला रिअलाइज होईल की आपण या गोष्टींचे गुलाम बनत चाललेले आहोत. मग काय आपण ह्या गोष्टी घ्यायच्याच नाही का? हे सगळं सोडून मग संन्यासच घ्यायचं का? तर असंही नाही. ह्या गोष्टी आपल्याकडे असतील तर त्या ठेवा, पण तुमचं आणि या गोष्टींचं जे नातं आहे, या गोष्टींवर जे तुमची डिपेंडन्सी आहे, या गोष्टीच्या ज्या आहारी गेलेले आहात आपण, ही सवय ही आपल्याला बदलावी लागेल. आणि या गोष्टींच्या शिवायही कसं मी जगू शकतो याची आपल्याला सवय करावी लागेल. आता याच्यासाठी सेनेका म्हणून खूप जे की मी मागेच नाव घेतलं, चांगले तत्वज्ञानी होते, तर त्यांनी सांगितलेले खूप सुंदर उपाय आहे जे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात याची प्रॅक्टिस करू शकतो. तर या महिन्यातून काही दिवस वेगळे काढा आणि त्या वेगळे काढलेल्या या दिवसामध्ये तुम्ही जसं काही माझ्याकडे काही पैसेच नाहीत असं तुम्ही जगून स्वतःला दाखवा की मी या पैशांशिवायही जगू शकतो. मग जेव्हा तुम्हाला कळेल की या पैशांशिवाय देखील तुम्ही जगू शकता, तुमचं जगणं हे खूप सोपं आहे, तेव्हा तुम्हाला स्वतःसोबतचं एक खरं नातं हे तुमच्यात निर्माण होईल. मग तुम्ही स्वतःचेच मित्र बनू लागाल. आणि ह्या जगात स्वतःचं मित्र असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतःला समजू शकत नसाल तर जगातलं कोणीही समजून ते काहीच उपयोगाचं नाही. निसर्गाने आपली रचना कशी बनवलेली आहे त्याकडे नेहमी आपलं लक्ष असायला हवं की आपण या जगात आलो कसं. ज्या गोष्टी आत्ता आपल्याला मिळालेल्या आहेत, आता आपल्याकडे मोबाईल आहे, आपण मोबाईल वापरतो, आता आपल्याकडे कार आहे, आपल्याकडं बाईक आहे. 2000 वर्षापूर्वी जर बघितलं आपण तर मोबाईल वगैरे काहीच नव्हतं. आपल्याकडे असे साधन संपत्ती काहीच नव्हती आपल्याकडे. तर असं जर आपण विचार केला की जर मी त्याच काळात जगणारा एखादा व्यक्ती असलो असतो तर माझ्याकडे ही जी फॅसिलिटी त्या एका राजाकडे पण नव्हती, तर त्या मानाने तर माझं नशीब तर चांगलंच आहे ना. तर ह्या ज्या कमीत कमी गोष्टीत जगण्याची जी सवय आहे ही आपल्याला खऱ्या समाधानाकडे नेते. कसं आहे, ही जरी थोडंसं अवघड वाटत असली गोष्ट तरी ही खूप महत्त्वाची आहे. जर ही आपल्याला जमली नाही तर आपण असंच छळल्या जाऊ आणि आपल्याला कळणारही नाही की आपण कोणत्या गोष्टीचे गुलाम होतोय आणि आपल्या आयुष्यात दुःख येते तरी कशामुळे. माझं समाधान माझ्या हातात का नाहीये? कारण मी माझ्या हातात नाहीये. आता यात हे आयुष्य जगत असताना आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कसं जगावं. तुम्ही म्हणाल की मी तर चांगलं वागतो पण माझ्या आयुष्यात माझ्या आजूबाजूचेच लोक माझ्याशी नीट वागत नाहीत, माझ्या आजूबाजूचे लोकच मला त्रास देतात वगैरे. मी तुम्हाला वाक्य सांगतो
की कोणताच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान करू शकत नाही. स्वतःचं नुकसान करणारा व्यक्ती तो स्वतःच असतो. आता तुम्हाला वाटेल की नाही तसं कसं, दुसरा व्यक्ती येऊन मला मारेल, माझी चार चौघात इन्सल्ट करेल, मग ते तर त्यानेच माझं केलेलं नुकसान झालं ना. तर नाही, हा देह तुमचा नाही आहे हे लक्षात घ्या. जरी तो तुमच्या देहाचं नुकसान करत असेल तर देह हा नश्वर आहे. आपल्याला वाटतं की एखादा आला व्यक्ती आणि माझ्या गाडीला स्क्रॅचच मारला, तर अशा प्रकारे तर त्याने माझ्या गाडीला स्क्रॅच मारला आणि माझं नुकसान केलं ना. पण ॲक्च्युअलमध्ये त्याने ते जे नुकसान केलेलं आहे ते तर त्या व्यक्तीकडून काय, ते तर इतरही कोणत्या व्यक्तीकडून होऊ शकतं. बरं, तुम्ही आता तर तुमच्या गाडीला स्क्रॅच बसलाय, पण त्याच गाडीमध्ये तुम्ही बसलेले असाल आणि कुठे जर धडक लागलेली असते तर ते पण तुमच्या सोबत होऊ शकतं. पण तेच तो जो व्यक्ती करतोय, तो जो व्यक्ती वागतोय, ती जी क्रूरता आहे ती क्रूरता अनैसर्गिक आहे. ते एकमेकांशी जे वागायचं जे संबंध असतं आणि त्यामध्ये त्या व्यक्तीने ज्या भावना स्वतः निर्माण करून हे जे तुमच्या गाडीला स्क्रॅच मारलेला आहे ते स्वभाव त्याच्यासोबत नेहमी असणार आहे. आणि ते स्वभाव नेहमी त्याला अधोगतीकडे किंवा अशांततेकडे, असमाधानतेकडे घेऊन जाणार आहे. तर अशा वेळी जेव्हा कधी दुसरा व्यक्ती आपल्याशी असं वाईट वागत असेल, काही तुमचं वाईट करत असेल, तर तिथे थोडंसं शांत राहणं आणि स्वतःवर नियंत्रण मिळवून संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आणखी एक वाक्य आहे, खूप सुंदर आहे. तुमचं सुख हे तुमच्या स्वनियंत्रणाच्या सरावावर निर्भर असतं. जितकं तुम्ही स्वतःला स्वतःच्या नियंत्रणात ठेवाल तेवढं तुम्ही समाधानी असाल. आता आपण जगतोय, आपण किती सुंदर जगतोय. आपल्याला ह्या आयुष्याविषयीची कृतज्ञता असणं खूप गरजेचं आहे. ही कृतज्ञताच असते जी आपल्याला खरं समाधान देत असते. आता आपण 2000 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला, आम्ही तर 100 वर्षापूर्वी पण म्हणत नाही, 2000 वर्षापूर्वी किती जुलमी राजे व्हायचे, किती जुलमी परिस्थिती असायची. इथे गुलाम असायचे. 2-2 देशाचे जर युद्ध झाले आणि त्या युद्धात जर पकडल्या गेलेलं असतं तर ते पूर्ण आपली सगळी जी जनता आहे गावाची, राज्याची, त्यांना अरेस्ट केलं जायचं आणि गुलामीमध्ये विकल्या जायचं. जरा आपल्याला जर आपण असं कल्पना केली तर आपल्याला कोणीच अरेस्ट करणार नाही. जरी भारत पाकिस्तानचं युद्ध परवा होणार होतं, ते जरी झालं असतं तरी आपल्याला त्याचं काही धोका झालं नसतं. तर हे किती मूल्यवान गोष्ट आहे, किती चांगल्या आपण परिस्थितीत जगतोय. न जाणो आपण जर या गुलामगिरीत विकल्या जाणाऱ्या काळात जर राहिलो असतो तर आपल्याकडे जे आत्ता स्वातंत्र्यता आहे, आपल्याला जे आता मी एवढं मत व्यक्त करतोय, आपण हे एवढे सण साजरे करतोय, तर हे देखील आपल्याला स्वातंत्र्य काही काळापूर्वीच राहिलं नसतं. आणि हे जी कृतज्ञता आहे ही नेहमी आपल्या सोबत ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. जर ही कृतज्ञता आपल्यात नसेल तर नेहमी आपण छळल्यात जाऊ आणि ते छळणारे इतर कोणीच नसतील, ते छळणारे आपण स्वतःच असू. आपली खूप इच्छा असते की या व्यक्तीनं माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं. ते एपिक्टेटस म्हणून एक तत्वज्ञानी होते, तर त्याच्या वर्गात एक मुलगा येतो आणि तो म्हणतो की सर, मला माझा भाऊ खूप त्रास देतोय, मला खूप त्रास देतोय. मी त्याच्याशी एक शब्द जरी बोलावं म्हणलं तर लगेच तो भांडतोय, मला नीट बोलायला देखील तयार नाही. मला त्याच्याशी थोडंसं संवाद साधायचा आणि तुम्ही जे सांगताय ते चांगलं त्याला सांगायचं 4 गोष्टी, तो ऐकायलाच तयार नाही. असेच आपल्या आजूबाजूला देखील आपले लोक असतात जे आपलं ऐकायलाच तयार नसतात. आपण त्यांना कितीही सांगू, आपण कितीही संयमाने त्यांच्याशी वागू, तर ते आपलं ऐकायला तयारच नसतात. तर अशा वेळी आपल्याला इथे संयम ठेवणं गरजेचं आहे. आता हे जे समाधान आहे, हे जे ज्ञान आहे आयुष्य जगायचं, हे आपलं आहे आणि आपण स्वतःवर ताबा मिळवू शकतो. त्यांच्यावर ताबा कधीच मिळू शकणार नाही. आपल्यापेक्षा लहान असतील तर त्यांना समजावून सांगू शकतो की तू असं करू नको वगैरे. तसंच मोठ्यांना देखील समजावून सांगू शकतो. आपल्या सोबतीचा तो त्या भावाला समजावून सांगू शकला असता, एवढंच त्याचं कर्तव्य आहे. आता यानंतर
त्याच्यासोबत आपल्याला सहनशीलता ही ठेवावी लागेल. आणि सहनशीलता जितकी आपल्यात असेल तितकं आपण या सुखाच्या जवळ असू. जितकी आपल्यात सहनशीलता तेवढं आपण समाधानी असू. आणि मग जेव्हा आपण ही सहनशीलता अशा लोकांसोबत स्वतः ठेवायला लागू तेव्हा कधी ना कधी ते त्यांच्यात बदलाव होतील की नाही ते माहिती नाही, पण हा एकच मार्ग आहे की ह्या आजूबाजूच्या लोकांमध्ये बदल करून त्यांना म्हणजे आपलं प्रेम दिसावं हे फक्त अपेक्षा करणं, पण आपण चांगलं राहणं हा एकच मार्ग आहे. आता याच्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणी त्या गोष्टीची संयमाने वाट पाहणं गरजेचं आहे. तिथे एक उदाहरण देतात एपिक्टेटस की जर या क्षणी तुम्ही मला जर एक फळ मागितलं असतं, आंब्याचं फळ मागितलं असतं, तर आंब्याचं फळ हे एका दिवसात याच क्षणी मला तुम्हाला देणं शक्य नाही. आज त्याचं रोपण करावं लागेल, मग थोड्या दिवसानंतर त्याचं झाड उगेल, मग त्याला फळ येतील, ते फळ पिकल्यानंतर मी तुम्हाला ते देऊ शकतो. मग इथं वाक्य सांगतात की जर या आंब्याच्या फळाला पिकायला एवढं वेळ लागते तर या बुद्धीच्या फळाला पिकायला पण किती वेळ लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत संयमाने वागणं खूप गरजेचं आहे. आपली कितीही इच्छा जरी असली की याच्यात काहीतरी बदल व्हावं, मी जेवढं या व्यक्तीवर प्रेम दाखवतोय याने माझं ॲप्रिशिएट करावं, मला समजून घ्यावं, पण हे फक्त दुःखाकडे जाण्याचा मार्ग आहे. कारण हा व्यक्ती ही एक बाह्य गोष्ट आहे. तो कितीही आपलं त्याच्यावर प्रेम असेल पण तो कसा वागेल ही आपली एक बाह्य गोष्ट आहे. आणि जितकं आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवायला जाऊ तितकं आपण दुःखी बनत जाऊ. आता आपल्या आयुष्यात दुर्दैवाने काही गोष्टी आपल्यासोबत अशा घडत असतात की आपण कितीही चांगलं वागलं म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात जनरली अशी आपली देवासोबतची एक आस्था अशी असते की मी चांगलं वागल्यावर मला त्याचे चांगले फळ मिळावं, पण असं होत नाही. बऱ्याच वेळेला आपण तर चांगलं वागतो पण आपल्या कृतींचे जे फळ आपल्याला मिळायला पाहिजे होते ते चांगले भेटत नाहीत, आणखी खडतरच बनत जातात. तर इथे आपल्याला आपली देवावरची किती श्रद्धा आहे याची ती परीक्षा असते. इथं आपल्याला ज्या काही म्हणजे असं म्हणू नका की मला हे करावं लागतंय, असं म्हणा की मला हे करायला मिळतंय. प्रत्येक गोष्टीविषयीचं आपलं दृष्टिकोन असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला ही संधी मिळत नसते. थोडक्यात आपण एखाद्या ठिकाणी जॉब ओपनिंग असते आणि त्याला किती अर्ज दिलेले असतात. काही वर्ष जुनं जर काळ पाहिलं तर त्या काळात सरकारी नोकरीला लोकांना पकडून आणावं लागायचं. पण आता तर ते म्हणजे जर काळ बदलला तर आपल्याला हे करायची संधी मिळालेली आहे याविषयी आपल्याला कृतज्ञता ठेवावी लागेल. जर आपण थोडंसं आपलं आयुष्य जे गेलेलं आहे, पाठीमागे गेलेलं आहे, ते आयुष्य जर आपण तपासून पाहिलं तर ज्या गोष्टी आपल्यासोबत अवघड घडत आलेल्या आहेत त्या अवघड गोष्टीतून आपण घडत गेलेलो आहोत. जर आपल्या सोबत त्या गोष्टी घडल्याच नसत्या तर आपण आता जे आहोत ते आपण राहिलोच नसतो. आपल्याकडे म्हणतात ना, टाकीचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही, किंवा हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्या हिऱ्याला मूल्य प्राप्त होत नाही. तर त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट घटना घडत असतात तिथे तुम्हाला स्वतःला विचारायची गरज आहे की देव माझ्याकडून कोणत्या वर्तनाची अपेक्षा करतोय, मी काय करू, इथून बाहेर पडण्यासाठी मी कसं वागू, हे स्वतःला विचारावं लागेल. आणि जेव्हा कधी तुम्ही देवासमोर याल तेव्हा देवासमोर हात जोडून ह्याच गोष्टी मागा की मला माझ्या मनात ही स्पष्टता निर्माण होऊ दे की मी काय करू आणि काय करू नको. तर आपल्याला या देवाला ह्या गोष्टी मागायच्या नाहीत की पैसा, प्रतिष्ठा किंवा लोकांचे मत बदलू दे, अशा गोष्टी मागू नका. तर अशा मागा की मी वागू कसं याविषयीची मला स्पष्टता दे. ह्या आयुष्य जगण्याची जी काही आपली कला आहे, ही कला ह्या एखाद्या सुतारासाठी जसं लाकूड असतं आणि एखाद्या शिल्पकारासाठी जसं दगड असतं, त्याचप्रमाणे आपल्यासाठी आपलं आयुष्य ही एक कला आहे. किती सुंदर आपण आयुष्य जगून या जगातून जाणार आहोत हे ह्या देवाला दाखवणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे.
कारण कसं आहे, वेळ ही आपल्या हातात नसणारी गोष्ट आहे. ही वेळ वरचेवर आपल्या हातातून निघून जात आहे आणि आपल्याला कळतही नाही. आता काही वर्षापूर्वी, आता इथे नगरपालिका शाळा, इथे मी जायचो. मी लहानपणी त्याच शाळेत शिकलेला आहे. तिथं पेंकर मॅडम पण होता शिकवायला. मधला बराच काळ मी इथं नव्हतो. मी 10-12 वर्ष मुंबईला होतो आणि तिथून मग अधूनमधून येऊन जायचो मी घरी, पण तिकडे कधी लक्ष केलं नाही. पण आता मी जेव्हा इथं राहायला आलो तेव्हा मी त्या शाळेकडे पाहतो तर आता ती बंद पडलेली इमारत आहे. तिथे कोणतेच विद्यार्थी जात नाहीत. पण त्या शाळेत विद्यार्थी जाताना तिथे शिक्षण मी स्वतः घेतलेलं आहे. ती चालू असलेली गोष्ट मला माहिती आहे, पण ती आता एक आठवणीतली गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण या नवीन पिढीला ती शाळा दाखवू, त्यांच्यासाठी तर ती नेहमीपासूनची बंद पडलेली इमारतच आहे. आता तेच उदाहरण जर आणखी मागे गेलं तर आधी ती नगरपालिका शाळा तिकडे चढतीला होती, तर ती शाळा तर मी पाहिली नाही. माझे मोठे बंधू वगैरे तिथे शिकलेले आहेत. काळ हा असा पुढे चालत 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 चालतच जातो आणि आपलं आयुष्य हळूहळू संपत जातो आणि संपल्यानंतर आपणही कुणाच्या तरी डोक्यातली एक मेमरी बनून राहणार आहोत. तर आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे की ही मेमरी कोणती बनून जाणार आहोत. काही लोक स्वर्ग वगैरे या गोष्टीवर विश्वास ठेवतात. मेल्यानंतर मी देवाला भेटणार आहे. तेव्हा जेव्हा आपण त्या देवासमोर जाऊ आणि मेल्यानंतर उभे राहू आणि देव तुमच्याकडे पाहेल आणि विचारेल की बाबा ओंकार, तू कसं आयुष्य जगलास, तेव्हा त्याला देव डोळ्यात डोळे टाकून उभा राहण्यासाठी, पात्र होण्यासाठी तरी आपल्याला हे आयुष्य जगायचं आहे. हे आयुष्य जगत असताना आपल्याला थोडंसं किचकट वाटायला लागेल. प्रत्येक क्षणी आपल्याला वाटेल की बाबा मी इथं काय करू, म्हणजे मला कोणीतरी आहे का मदतीला. तेव्हा या क्षणी तुम्हाला आता तर पुस्तके, चांगली पुस्तके वाचा. कोणी असतील, तुम्ही पुस्तके वाचा. चांगले युट्यूबवर देखील व्हिडिओ आलेले आहेत, ते पहा. या आयुष्याविषयीचं ज्ञान घ्या आणि या आयुष्यामध्ये तुम्हाला कसं जगायचं आहे याची स्पष्टता येण्यासाठी एक तुमच्या आयुष्यात तुम्ही देवाला मानत असाल तर तुमचा एक देव ठेवा, एक आदर्श व्यक्ती, ते कोणीही असतील, आणि असं आयुष्य जगा जसं काय प्रत्येक क्षणी तो वरून पाहतच आहे. एपिक्टेटसचं एक सुंदर वाक्य आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या घरी जाता आणि तुमचे दरवाजे बंद करून, सगळे दिवे बंद करता आणि अंधार करून बसता आणि तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे कोणी पाहूच शकत नाही, पण जो तुमच्याकडे पाहणारा आहे त्याला पाहण्यासाठी उजेडाची गरज नसते. तर असं आयुष्य जगावं की स्वतःच्याच नजरेत एक चांगलं व्यक्ती बनणं शक्य व्हावं. कारण जर आपण एकमेकांशी असं भांडत राहिलो, एकमेकांना असं हेट करत राहिलो आणि अहंकाराच्या पोटी, अहंकार म्हणजे गर्व, मीच ग्रेट असं जर का समजत राहिलो आणि एकमेकांशी जर प्रेमाने जगू शकलो नाही, तर मग आपल्याला असं आयुष्य जगून तरी म्हणजे काय, आपल्या आयुष्याला अर्थ तरी काय की एक माणूस म्हणून जर आपण दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमाने वागूच शकलो नाही तर. जर एखादा लहान बाळ असेल आणि तो जर का हट्ट करत असेल तर त्याचे आई वडील त्याला सहन करतात. तो लहान आहे, तो अज्ञान आहे, त्याला कळणार नाही. तर त्याचप्रमाणे जसं आपल्याला कळते ना हा चुकीचा वागतोय, मग आपण इथे समजदार व्यक्ती बनू शकतो. आपण इथे त्याला सहन करू शकतो, कारण त्याला ज्ञान नाही पण मला तरी ज्ञान आहे ना. तर जेव्हा आपल्यात ही वृत्ती येईल तेव्हा आपण जेव्हा ह्या जगाचं खरं सौंदर्य पाहू शकू, तेव्हा आपण स्वतःच्या या निर्माण केलेल्या म्हणजे पैसा, प्रतिष्ठा किंवा लोकांचे मत बदलण्याच्या ज्या गुलामीतून जे वावरतोय त्या गुलामीतून मुक्त होऊ आणि एक अशी स्थिती निर्माण करू आपल्या आयुष्यात जी नेहमी समाधानी असेल. जे हे समाधान कोणीच आपल्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. आपण स्वतंत्र असू. ह्या गेल्या काळामध्ये लोकांना कारावास व्हायचं, साखळदंडाने बांधून ठेवायचे, दिवसेंदिवस वर्षानुवर्षे त्यांना साखळदंडाने बांधून ठेवायचे, जसं आपण कुत्र्याला बांधून ठेवतो तसं. तर तुम्ही विचार करा तशा अवस्थेत जगणारे लोक कसे असतील. हे एपिक्टेटस, मी जे तत्वज्ञानी तुम्हाला सांगतोय, हे स्वतः एक गुलाम होते. आधी या रोमन साम्राज्य जे झालेलं आहे 2 वर्षापूर्वी, त्या साम्राज्यातले गुलाम होते. मग त्या काळात एक स्वतंत्रता होती की तुम्ही जर का पैसे कमवले तर तुम्ही
ते पैसे तुमची स्वतःची एक किंमत असायची, तेवढे दिल्यावर तुम्ही स्वतःला मुक्ती मिळवू शकाल. आपल्याला तर तेवढे द्यायची गरज नाहीये. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, त्यांनी स्वतः पैसे कमावले, स्वतः पैसे भरले आणि स्वतःची मुक्तता मिळवली. मग त्यांनी शिक्षण घेतलं, मग शिक्षण घेऊन या तत्वज्ञानाचाच अभ्यास करून मग त्यांनी स्वतःची शाळा टाकली एका ठिकाणी. मग ते दुसऱ्यांना तत्वज्ञान, स्टोईक तत्वज्ञान ज्याचं नाव आहे, ते तत्वज्ञान शिकवू लागले. तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आपण म्हणतो ना हे माझ्याकडून शक्य नाही, आपण आपले दुश्मन झालेले, हे शक्य नाही, होऊ शकणारच नाही, हे शक्यच नाही, आपणच म्हणतो. मग लोक कसं सांगतील तुम्हाला? नाही, तुम्हाला एखादी गोष्ट करायचं आहे ना, एखादी गोष्ट जर आयुष्यात तुमचं ध्येय असेल, आता तुम्ही बसलेले आहात, तुमच्या आयुष्याविषयी जे ध्येय आहे तुम्ही ठरवा. कोणतंही ध्येय असेल ते तुम्ही प्राप्त करू शकता. फक्त तुम्हाला त्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभाजित करावं लागेल आणि ते छोटे छोटे तुकडे दररोज पार करावे लागतील. स्वतःला सवयीमध्ये आणावं लागेल. थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर हे सगळं, हे जे काही सुखाचा मार्ग आहे, हे जे काही समाधानाचा मार्ग आहे, हे स्वतःतूनच आहे. आणि यातून जे मिळणारं समाधान आहे ते कोणीच काढून घेऊ शकणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एखाद्याने जनरल नॉलेजचा अभ्यास केलं, UPSC MPSC ची तयारी करण्यासाठी जर अभ्यास पूर्ण केलेला असेल आणि त्याचा हे नंबरच लागलं नाही, आता झालं त्याचं एज बार पण झाला, त्याला नोकरी लागणार नाही, काहीच नाही, पण त्याचा अभ्यास केलेलं कधीच वाया जात नसतं. ते ज्ञान, त्याला जे काही ज्ञान आहे आणि हे जे नंबर न लागणं असतं, देवाने त्याच्यासोबत जी हे खेळी खेळलेली असते ते एका उद्देशाने केलेली असते. तो समोर जाऊन काहीतरी त्याने करावं. मग नंतर त्याला समजतं की अरे नाही, मग मी या ज्ञानाचा वापर करून मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो. हे जी झटायची जी आपल्यातली क्वालिटी आहे ती जेव्हा संपेल तेव्हाच आपण संपू. काही लोक, त्यांना सगळं मिळालेलं असतं, त्यांना सगळी श्रीमंती मिळालेली असते. आता अंबानीचंच उदाहरण घ्या. एवढे मोठे ते श्रीमंत लोक आहेत, पण त्यांना अजून पैसा कमी पडायला लागला. ते आणखी पैसा मिळावं म्हणून ते देवाची नवस वगैरे करायला निघालेले आपल्याला दिसतात. त्यांचं देवाशी असलेलं नातं चुकीचं आहे असं मला दिसतं. देवाशी आपलं जे नातं आहे ते खूप पवित्र आहे. देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे. कित्येक मिलियन बिलियन कॉम्बिनेशन मधून काढल्यावर हे माणूस जन्म या पृथ्वी तलावर असं जन्माला यावं. आपल्याला वाटतं आपल्यासारखे एवढे किती 7 बिलियन लोक आहेत वगैरे वगैरे, आपल्याला वाटतं की आपल्यासारखे खूप लोक आहेत. पण जर तुम्ही हे आकाशगंगा, हे जे गॅलेक्सी हे जे आहे, जितकं मोठं हे विश्व आहे, या विश्वाची रचना जर पाहिली तर आपला जन्म खूप खूप अमूल्य आहे. ह्या पूर्ण सृष्टीमध्ये जे काही जनावर आहेत, झाडं, प्राणी, या कुणाकडेच विचार करण्याची शक्ती नाही आहे. ही विचार करण्याची शक्ती फक्त आपल्यालाच दिलेली आहे. आणि जर आपण चांगलं आयुष्य जगलो, म्हणजे जे समाधानी, जे आपल्या नियंत्रणातलं आहे ते आयुष्य जगलो, तर आपण ह्या मिळालेल्या आयुष्याला सार्थक करू शकू. आणि तसं जगणं हे एकमेवच पर्याय आहे सुखी जीवन जगण्याचा. इतर किती लोक येतील, तुम्हाला आश्वासन देतील की तुम्हाला पैसा मिळेल, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्हाला पैसा मिळेल. कित्येक प्रकारचे मोठमोठे बिझनेस सुरू झालेले आहेत की तुम्ही असं केल्यावर तुम्हाला पैसा मिळेलच. ते स्टॉक मार्केट म्हणा वगैरे वगैरे. पण तुम्ही जर का तिकडंच त्या गोष्टीलाच मिळवण्याचा प्रयत्नात असाल तर तुम्ही कधी ह्या जाळ्यातून मुक्त होणारच नाही. याची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागेल. निसर्गाच्या गरजा काय आहेत ह्या लक्षात घ्या. निसर्गाच्या गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा, बरोबर ना? आणि त्या तर आधीच्या काळात तर मिळवणं अवघड असायचं. आज अन्न तर कुठेही फुकटमध्ये कुठेही भेटून जाईल तुम्हाला. अन्न, वस्त्रही मिळून जातील, निवाराही कुठेही राहायला मिळून जाईल. मग जी चिंता घेऊन आपण आयुष्यात जगतोय, ज्या गोष्टींसाठी आपण एकमेकांशी वाईट वागायला निघालेलो आहे, त्या मिळून काय करणार? आणि ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मेल्यावर तर आपण काही घेऊन जाऊ शकणार नाही. आपल्याला सगळ्याला सगळं ज्ञान आहे, सगळ्याला माहिती आहे की काय चांगलं आणि काय वाईट आहे, पण आपण तसं वागत नाही. आपल्याला सगळ्याला, कोणी एखादी अशिक्षित मधली अशिक्षित व्यक्ती देखील म्हणते की काय मेल्यावर सगळं इथंच सोडून जायचं आहे, पण तसं वागते का ती? हे महत्वाचं आहे. आपलं मृत्यू
ह्या गोष्टीवर थोडंसं विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण जसा आपला जन्म झाला तसंच आपण एक दिवस या जगातून जाणार आहोत. ही खूप डिप्रेसिव्ह वाटणारी जरी गोष्ट असेल, आपली एक कॉमन टेंडन्सी असते की आपण आपल्या मृत्यूला थोडंसं हे करणं, दुर्लक्ष करायचं त्या गोष्टीवर. मग इतकं दुर्लक्ष करायची सवय झाली की आपल्याला त्याचा विसरच पडलेला आहे. आपण ही गोष्टच विसरलेलो आहे की आपण एक दिवस जाणार आहोत. ज्याप्रमाणे ती शाळा आमच्या आठवणीतच राहिली, तिथं जाणारे विद्यार्थी. आता सर तुमच्याकडे पण ट्युशनला मी येत होतो डिमगिरे सरांकडे. ती गोष्ट एका आठवणीसारखीच झाली. सेनेकाचं एक वाक्य होतं, आपण रोज थोडे थोडे मरत असतो. आपण रोज या मृत्यूकडे थोडे 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 जात असतो. आधी आपलं बालपण जातं, मग प्रौढत्व, मग वृद्धपणही जातं. आणि ज्या दिवशी आपला शेवटचा मृत्यू होईल तो फायनल मृत्यू असतो. त्यामुळे असं समजू नका, त्या मृत्यूला भिवू नका. मृत्यू हा कधीही होऊ शकतो आणि ते एक साहजिक गोष्ट आहे, स्वाभाविक गोष्ट आहे. हा जो विचार आहे की आपण कधीही मरू शकतो, या क्षणीही मरू शकतो, उद्याही मरू शकतो, किंवा सुदैवाने जर दैव चांगलं असेल तर म्हातारे होऊन मरू शकतो. मग हे जे मिळालेलं जीवन आहे त्याला काय अर्थ देणार आहोत? आपण कोणता समाज निर्माण करणार आहोत? किती सुंदर सोसायटी आहे तुमची, तर मग तुमच्या एवढं सुंदर तुम्ही, म्हणजे आमच्या लहानपणी तर कुठे व्याख्यान वगैरे ऐकायला मिळाले नाहीत, पण व्याख्यान मला बोलायची संधी तुम्ही दिली. मी खूप आभारी आहे सर तुमचा, की मला खरंच हे सामान्य लोकांपर्यंत हे जे स्वातंत्र्य, हे जे मुक्ती मिळवण्याची जी टेक्निक आहे, हे ज्ञान आहे, हे ज्ञान मला लोकांना सांगायचं होतं. आता आपल्यासोबत एक कॉमन गोष्ट घडते की कोणीही आपल्याला जेव्हा एखादं ज्ञान देतं तेव्हा लगेच आपण त्याचे पाय धरतो. आपण लगेच त्याला महान मानायला लागतो, लगेच त्याला देवासोबत देवाऱ्यात बसवायला लागतो. असं आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला ही गोष्ट टाळायची सवय आता इथून पुढे करावी लागेल की मी पण एक कॉमन व्यक्ती आहे आणि मी तर माझे गुरु बसलेले आहे तिथं बाजूला. सुदैवाने गुरुच्या बाजूला बसून मला बोलायची संधी मिळते. तर आपल्याला ह्या लोकांची पूजा करणं थोडंसं बंद करावं लागेल. ज्या शाळेत मी शिकलो, साधना हायस्कूल, त्या साधना हायस्कूलची जी स्थापना करणारे संत होते, संत गाडगे बाबा. संत गाडगे महाराज यांनी स्वतःचं जीवन याच गोष्टीत पूर्ण घालवलं की अंधश्रद्धा मुक्त व्हा, डोळे उघडे करा, स्वतःला स्वतंत्र बनवा. आणि आज इतक्या वर्षानंतर देखील आम्ही त्याच शाळेत शिकून देखील लोक जिवंत माणसांची पूजा करायला निघालेले आहे. आणि हे कुठे ना कुठे चुकतंय आपलं. जे खऱ्या देवाने आपल्याला एवढं सुंदर बक्षीस, एवढं सुंदर गिफ्ट दिलंय, आपली विचार करायची शक्ती, ती आपण बाजूला ठेवतो आणि असं वागायला लागतो. म्हणजे आपलं थोडंसं कुठेतरी चुकते. आपल्याला कोणापुढे झुकायची गरज नाही, फक्त देवापुढे झुकलं तरी बस झालं. आपल्याला आदर द्या, प्रत्येकाचा आदर तर करा, चांगलं सन्मान करा, बोला एकमेकांशी. पण तोही व्यक्ती आहे, तोही चुकतो, मी देखील चुकतो, तुम्ही देखील चुकता. आणि जेव्हा आपल्या लक्षात येईल की मी इथे चुकलेलो आहे, ती संधी असते आपल्याला ती चूक नंतर न होऊ देण्याची. म्हणजे आपल्याला समजते ना, ही खूप चांगली गोष्ट असते. आपली चूक काय होते की एखादा व्यक्ती तुम्हाला येऊन सांगतो की बाबा तू इथे चुकलास. आता हा व्यक्ती कोणत्याही स्वरूपात म्हणू दे, तो एखाद्या वेळेस तुम्हाला इन्सल्टिंग काहीतरी बोलेल किंवा एखाद्या प्रेमाने पण बोलेल. पण इथे तुमची एक जिम्मेदारी आहे की जर तुमचं काहीतरी चुकत असेल तर थोडंसं स्वतःशी इमानदारीने स्वतःकडे पाहून ही चूक, स्वतःतली जाणीव त्याची करून घेऊन आपण ही चूक सुधारणे. कारण जसं जसं आपण चुका सुधारत जाऊ तसं तसं आपण या खऱ्या समाधानाकडे जायला लागू. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण परत त्याच चुका करणारा माणूस मूर्ख असतो. तर माझं हे व्याख्यान तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार आणि मला बोलवल्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार.